म्हणजे वारकऱ्यांच्या मनातला त्यांच्याविषयीचा भाव आहे आणि या अनुषंगानेच तो भाव सदैव कटिबद्ध ठेवून श्रद्धा त्यांच्या प्रत्येक दिसते. वारकऱ्यांच्या अनुषंगाने आपल्याला काय काय सेवा देता येईल आता काल त्यांनी एक प्राथमिक आढावा घेतला आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की वारकऱ्यांसाठी आपण मग वारकरी दिंड्यांकरता अनेक निधी दिले आहेत, आपण काही तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता कामं केली आहेत, वारकऱ्यांसाठी अपघाती विमा काढले आहेत. त्या अनुषंगाने संत एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील एक खूप मोठा दीपस्तंभ होते, आधारस्तंभ होते. त्या अनुषंगाने उद्या अधिवेशन असल्यामुळे मला जाता येणार नाही आहे, पण माझी अत्यंत श्रद्धाभाव आणि एक त्यांच्याविषयीचा जे काही आदर आहे हा व्यक्त करण्याकरता आपल्या शासनाच्या वतीनं म्हणा किंवा स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं त्यांनी एक महावस्त्र, श्रीफळ आणि काही वस्तू ज्या की श्रींच्या चरणी अर्पण करण्याकरता पाठवल्यात. मला वाटतं की हे असं पहिल्यांदा घडतं आहे. मागच्या वेळी देखील त्यांनी हे माझ्याकडे दिलं होतं, पण आता देखील त्यांचं म्हणणं हेच होतं की वारकऱ्यांसाठी आपला जो काही सेवाभाव आहे मला मनापासून येण्याची इच्छा आहे, पण मात्र काही कारणामुळं अर्थात आता अधिवेशन सुरू आहे, येता येत नाही आहे. पण आपण माझ्या वतीनं प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेलं पाहिजे, त्या वारकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे, त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे. मला वाटतं की अशा प्रकारे वारकऱ्यांच्यामध्ये थेट आपला प्रतिनिधी पाठवून त्यांच्या समस्या जाणून घेणारे एकनाथ शिंदे पहिले आहेत. मला मनस्वी आनंद वाटतोय. त्या ठिकाणी आदरणीय विलासबापू असतील, आदरणीय सगळीच मंडळी आहेत, यांच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी जे जे सेवा कार्य करणं कटिबद्ध आहे, करणं गरजेचं आहे, त्या अनुषंगाने सगळ्या सुविधा देखील आता पैठणमध्ये केलेल्या आहेत. आपण बघितलं असेल वारकऱ्यांकरता शौचालयाच्या व्यवस्था आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहेत, रस्त्यांची व्यवस्था आहे, अगदी दर्शनबारीपासून जे जे काही वारकऱ्यांना लागते ते देण्याकरता आदरणीय एकनाथ शिंदे साहेब कटिबद्ध आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे. या ठिकाणी आलेला आज पैठण नगरीमध्ये सर्वत्र आनंद आहे. आज नाथषष्ठीच्या निमित्तानं मी स्वतः या ठिकाणी महापूजेसाठी हजर आहे. मागील 2 महिन्यापासून आम्ही या नाथषष्ठी सोहळ्यांची तयारी करत होतो. माननीय आमदार पैठणचे विलासबापू उमरे असतील, लोकप्रतिनिधी असतील, सर्व यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या बैठका झालेल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका झाल्या होत्या. आज सकाळी मी स्वतः अनेक दिंडी वारकऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे आणि होईल तेवढ्या सुविधा आम्ही वारकऱ्यांना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि सर्वत्र आज आनंदाचं वातावरण आहे. भाविक भक्तांना काय संदेश तुम्ही आजच्या निमित्तानं देणार आहात? भाविक भक्तांना आज नाथषष्ठीच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी आलेल्या तमाम वारकऱ्यांचं जिल्हा प्रशासनातर्फे मी मनापासून स्वागत करीत असताना आपल्या जीवनामध्ये संतांचं आणि संत साहित्यांचं फार मोठं योगदान आहे. आपल्या या माध्यमातून, या नाथषष्ठीच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत संत साहित्य घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मी तमाम वारकऱ्यांना ही विनंती करतो की नाथषष्ठी सोहळ्याचा आनंद आपण घ्या. आपल्या सर्व सुविधा, सुखसुविधा आम्ही या ठिकाणी पुरवलेल्या आहेत. आपल्याला काही अडचण आली तर आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी आपण संपर्क करू शकता आणि आपल्यामार्फत तरुण पिढीनं संत आणि संत साहित्याची ओढ लागू द्या, अशा पद्धतीचं काम आपण सर्वांनी करावं अशी मी विनंती करतो. हे वारकरी संप्रदायामध्ये टाळ, मृदंग, फुगडी, टाळ या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आनंद देणाऱ्या आहेत. ही एक पांडुरंगाची सेवा आहे आणि पांडुरंगाची सेवा करताना पावलं आहेत, भजन आहे, कीर्तन आहे, या सगळ्या माध्यमातून गोरगरीब सामान्य माणसाची सेवा करणं आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची देव तोच साधू संत ओळखावे जे म्हणतात, त्याप्रमाणे आम्ही प्रशासनातल्या अधिकारी कर्मचाऱ्याला सुद्धा जनतेची सेवा प्रामाणिकपणे करण्यासाठी या माध्यमातून सल्ला देतो आहोत. आपल्याकडे नाथषष्ठीच्या अनुषंगाने पैठण शहरामध्ये कालपासूनच दिंड्याचं आगमन सुरू झालेलं आहे आणि दरवर्षी षष्ठीच्या या महोत्सवाच्या अनुषंगानं लाखो वारकरी आणि भाविक पैठणला येत असतात. त्या अनुषंगानं जिल्हा पोलीस प्रशासनानं मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताची नियोजन केलेलं आहे. आपला या ठिकाणचा बंदोबस्त आपण 2 फेजमध्ये केलेला आहे. मंदिर परिसर आणि शहरामध्ये भाविकांच्या वाहनांची संख्या बघता ती सर्व वाहनं शहरामध्ये प्रवेश करणं शक्य नाही, तर या अनुषंगाने आपण 4 पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. सर्व वारकरी आणि भाविकांचे वाहनं पार्किंगमध्ये सोडून त्यांना पायी प्रवेश आपण शहरामध्ये देत आहोत आणि जे मंदिरामध्ये प्रवेश करणारे भाविक आहेत त्या अनुषंगाने ज्यांना आतमध्ये दर्शन घ्यायचं आहे त्यांनी बॅरिकेडिंगमध्ये जाणं अपेक्षित आहे आणि मुखदर्शनासाठीचा जो गोदावरी प्रवेशद्वार आहे त्याकडून आपण त्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. आपल्या मार्फतीनं आमचं येणाऱ्या वारकऱ्यांना निवेदन आहे की त्यांनी पोलीस प्रशासनानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करावं. आपल्यासोबत जे काही मौल्यवान वस्तू चीज असेल त्यांची काळजी बाळगावी. तसंच सोबत जे लहान मुलं वगैरे असतील
त्यांची देखील सुरक्षेची काळजी घ्यावी. आपलं मंदिराच्या बाहेर आपण पोलीस मदत केंद्र उभारलेलं आहे. कुणाला आवश्यकता असेल तर त्यांनी त्या मदत केंद्रावरती मदत मागायची आहे किंवा बंदोबस्त फिक्स पॉईंटवरती जे पोलीस अंमलदार आहेत त्यांच्याशी संपर्क केला देखील त्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनाने केलेली आहे. तर साधारण किती पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी तैनात आपण षष्टीच्या अनुषंगाने 350 पेक्षा अधिकचे पोलीस अंमलदाराची नेमणूक केलेली आहे. मी स्वतः एक DYSP, 1 PI, 4 API आणि 16 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी या बंदोबस्ताला हजर आहेत. काही राखीव पोलीस वगैरे आपण तैनात करण्यात येतील. आपण राखीव पोलिसाच्या अनुषंगाने 2 RCP पार्टी नियोजित केलेल्या आहेत. काल रात्रीपासूनच भाविकांची गर्दी आहे. रात्री देखील अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद होता आणि गर्दी जास्त होती. त्यावेळी देखील आपण RCPची पार्टी उपलब्ध ठेवलेली होती.